आयुष्यात हॅपी राहण्यासाठी ना एक गोष्ट सगळ्यांनी करायला हवी, जी मी स्वतः केलेली आहे. मी स्वतःला ना फार लकी समजते. मला नेहमी असं वाटतं की देव माझ्या सोबत आहे किंवा ती एक शक्ती आहे ना, ती नेहमी माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या सोबत नेहमी असते. हा जो विश्वास आम्हाला पहिल्यापासूनच आहे. कारण सांगायचा हेतू हा की आयुष्यामध्ये खूप सारी दुःख बघितलेली आहेत. म्हणजे काही जणांनी ती विचार पण केली नाही. लहानपणापासून आम्ही दुःख, खूप सारी संकट आयुष्यामध्ये पाहिलेली आहेत. आईवडिलांना जगताना पाहिलेली आहेत. आईवडिलांनंतर स्वतःला आयुष्यामध्ये उभं करताना पाहिलेले आहेत. खूप सारी अशा सिच्युएशन होत्या की ज्यामध्ये स्वतःला उभं राहून खूप कमी वयात डिसिजन घ्यायला लागलेले आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी अशा पाहिलेल्या आहेत. पण तरीसुद्धा ना सगळ्यात महत्त्वाचा एक विश्वास माझ्या सोबत नेहमी असायचा आणि तो अजूनपर्यंत आहे आणि तो आयुष्यभर राहील. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत नक्कीच राहील. मला नेहमी असं वाटतं की माझ्यासोबत देव आहे किंवा माझ्यासोबत ती परमशक्ती आहे. तर त्या शक्तीमुळे ना मला एक खूप धैर्य मिळतं. मला नेहमी असं वाटतं की काहीही असेल माझ्या आयुष्यामध्ये ते मला फेस करायचं आहे आणि त्या गोष्टीतून मला पुढे जायचं आहे. आणि कुठलीही गोष्ट माझ्यासाठी असंभव अशी काहीच नाही आहे. माझ्यासाठी रस्ते नक्कीच मिळतील आणि त्यातून मी बाहेर निघेनच. कारण माझ्या बरोबर किंवा माझ्या पाठीशी, माझ्यासोबत माझा देव आहे. ही शक्ती, हा विश्वास माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मग कुठलंही काही प्रॉब्लेम असू देत, थोडा वेळ लागतो पण मला माहिती आहे की देव मला नक्की देईल. काही काही गोष्टी अशा सुद्धा आहेत की आयुष्यामध्ये त्या मिळाल्या नाहीत. पण तेव्हा ना फार वाईट वाटलं की अरे मला का मिळालं नाही आणि हे मला मिळायला हवं होतं. हे का मिळालं नाही? मला हे हवं होतं पण त्या मिळाल्या नाहीत. त्यावेळेला मला फार वाईट वाटलं. पण नंतर जेव्हा मी पुढे गेले त्या गोष्टीतून आणि नंतर मला असं कळालं की नाही, जे मिळालं नाही ते खूप बरं झालं. कारण आत्ताचं जे आहे ते खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे आणि मला ते खूप आवडलेलं आहे. थोडक्यात सांगेन की ज्याच्यावर तुम्ही परमशक्ती जी आहे त्याचा विश्वास ठेवता, ज्या गोष्टी तुमच्यासाठी देव करतो, तुमच्यासाठी जी एनर्जी आहे ती करते, तिला सगळं माहीत असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे. त्यामुळे कधी कधी त्या काही गोष्टींना देवावर किंवा त्या शक्तीवर, एनर्जीवर सोडून द्या. थोडक्यात असं की कधी कधी ना बाळ रडत असतं, त्याला थंड खायचं असतं पण आई देत नाही. कारण आईला माहीत असतं की ते थंड त्याला त्रासदायक होईल. तसंच असतं देवाचं. आपल्याला हवं असतं पण देवाला माहीत असतं ते तुझ्यासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे देव कधी कधी किंवा ती एनर्जी कधी कधी तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडवत नाही आणि काही चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या असतात. तर प्रत्येक वेळेला परमविश्वास, जो कोणी तुमचा देव आहे, स्वामी असतील, गणपती बाप्पा असेल, कृष्णा असेल, कोणीही देवी असेल, सगळ्यात महत्त्वाचा विश्वास ठेवा आणि जे काही आहे ते आयुष्यामध्ये फेस करा आणि हॅपी राहा. आणि नेहमी लक्षात ठेवा तो माझ्यासोबत आहे आणि तो नेहमी माझी रक्षा करेल. हा थॉटच खूप पॉझिटिव्ह आहे.